Hello students, today we are going to learn about potato part 3. In last lecture, we have seen harvesting of potatoes. After harvesting, we have to store potatoes, and today we will learn a storage method of potatoes. There are two storage method of potatoes. First one is pit storage. Pit storage, and second one is cold storage method. Pit means खड्ड्यामध्ये आपल्याला पोटॅटो स्टोअर करायचे आहेत, अँड कोल्ड स्टोरेजमध्ये आपल्याला पोटॅटो स्टोअर करायचे आहेत. ह्या दोन मेथड्स आहेत पोटॅटो स्टोरेजच्या. आता ह्या आपण वन बाय वन एक्सप्लेनेशन ह्यांचं पाहूयात. ही जी डायग्राम आपल्याला दिसते ही आहे पीट स्टोरेज पोटॅटोजची. आपल्याला सॉइल सरफेसच्या अंडर एक आपल्याला पीठ डग करायचं आहे. जसा कर्सर फिरतोय तसं कॉन्सन्ट्रेशन करा. हे सॉइल सरफेस आहे. या सॉइल सरफेसच्या अंडर आपल्याला काय करायचं आहे, एक पीठ डग करायचा आहे. ओके, फर्स्ट स्टोरेज मेथड इज पीट स्टोरेज. अनदर नेम ऑफ पीट स्टोरेज इज अरन मेथड. लोकली पीट स्टोरेज मेथडला कुठली मेथड म्हटली जाते, अरन मेथड. फर्स्ट पॉइंट बघा त्यामधला, द पीट्स ऑफ साइज 3 मीटर into 1.5 मीटर into 45 सेंटीमीटर आर डग. पीटची साईज किती आहे, 3 मीटर इंटू 1.5 मीटर इंटू 45 सेंटीमीटर. हा आपल्याला काय करायचा आहे, डगआउट करून घ्यायचा आहे, खणून घ्यायचा आहे. एवढ्या साईजचा एक खड्डा आपल्याला डगआउट करायचा आहे. कुठं करायचा आहे तो, इन कूल अँड शेडी प्लेस. कुठं करायचं आहे, जिथं कूल आणि शेडी प्लेस असेल. युजली अंडर अ बिग ट्री. आपल्या शेतामध्ये युजली जिथं बिग ट्री असेल, एखाद्या झाडाची जिथं सावली येत असेल, अशा ठिकाणी आपल्याला कूल आणि शेडी प्लेसवरती एक पीठ आहे तो डग करायचा आहे. त्याची साईज किती असणार आहे, 3 मीटर इंटू 1.5 मीटर इंटू 45 सेंटीमीटर. इथं आपल्याला ह्या डायग्राममध्ये पाहायला मिळेल, इथं एक अंडर ट्री शेड, इथं त्यांनी एक काय केलेलं आहे, पीठ जो आहे तो डग केलेला आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, वॉटर इज लेट इन टू द पीट अँड अलाउड टू सोक ओव्हरनाईट. आपल्याला काय करायचं आहे, हा खड्डा खणून घेतल्यानंतर, हा पीठ डगआउट केल्यानंतर वॉटर इज लेट इन टू द पीट. आपल्याला हा खड्ड्यामध्ये काय करायचं आहे, पाणी ओतायचं आहे. अँड अलाउड टू सोक ओव्हरनाईट. आपल्याला रात्रभर ते पाणी त्या खड्ड्यानी सोक करून घेऊन द्यायचं आहे. लगेच पीठ डग केल्या त्याच्यामध्ये पोटॅटो स्टोअर करायचे नाही आहेत. ठीक आहे, पीठ डग केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वॉटर टाकायचं आहे अँड अलाउड टू सोक ओव्हरनाईट. त्या खड्ड्यानी ते वॉटर सगळं शोषून घेतलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, द बॉटम अँड साईड्स आर स्मूथनड. द बॉटम अँड साईड्स आर स्मूथनड अँड अलाउड टू ड्राय फॉर 2 days. आता आपण हे पाणी ओतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ओलावा असणार आहे. बरोबर, वेट कंडिशन फॉर्म झालेली असणार आहे मातीमध्ये. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 दिवस वेट करायची आहे. कशासाठी, हा कम्प्लीट जो काही पीठ आहे हा पीठ ड्राय होण्यासाठी. आणि ह्याच्या ज्या बॉटम्स आहे, हे बॉटम जो आहे आणि ह्या ज्या काही साईड्स आहेत ह्या काय होणार आहेत, त्यामुळं स्मूथ होणार आहेत. आपण पाणी टाकल्यामुळे काय होणार आहेत, स्मूथ होणार आहेत. आणि आपल्याला किती दिवस वेट करायचं आहे, फॉर 2 days फॉर ड्राईंग ऑफ पीठ. नेक्स्ट पॉइंट, it is lined from inside with neem leaves or dried grass or sugarcane trash. ओके, आता आपल्याला हा जो पीठ आहे, हा पीठला आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. या पीठच्या बॉटमला, साईड्सना आपल्याला काय करायचं आहे, एकतर नीम लिव्स टाकायचे आहेत. नीम लिव्स म्हणजे काय, कडुलिंबाची पानं टाकायची आहेत, किंवा ड्राईड ग्रास टाकायचा आहे, किंवा शुगरकेन ट्रॅश. शुगरकेन ट्रॅश म्हणजे काय, उसाचा जो काही वाळलेला पाला असेल तो काय करायचा आहे, टाकायचा आहे. जसं आपण एखादा आच्छादन तयार करतो, बरोबर, एखादा आपण कवर तयार करतो, तसं आपल्याला काय करायचं, एखाद्या फरशीवरती सपोज आपण पोता हंतरून आंबे पिकत घालतो, बरोबर, तर आपल्याला तसंच ह्या खड्ड्यामध्ये काय करायचं आहे, नीम लिव्सनी तो खड्डा मातीचा आणि आपल्या पोटॅटोचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊन द्यायचा नाही आहे. करेक्ट, मातीचा आणि पोटॅटोचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊन द्यायचा नाही आहे. त्यामुळं माती, सॉईल आणि पोटॅटोच्या मध्ये आपल्याला कशाचं लेअर तयार करायचं आहे, नीम लिव्स
ड्राईड ग्रास अँड और शुगरकेन ट्रॅश, ह्या तिघांपैकी तुम्ही काहीही यूज करू शकता. बघा थोडंसं परत रिकॅप करते मी हे. आपल्याला एक पीठ डग करायचं आहे. कुठे डग करायचं आहे? अंडर कूल अँड शेडी प्लेस लाईक अ शेड ऑन बिग ट्री. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्या पीठमध्ये काय करायचं आहे, वॉटर लेट डाऊन करायचं आहे आणि अलाउड टू सोक ओव्हरनाईट, रात्रभर पाणी त्याच्यामध्ये सोक करून द्यायचं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे, आपल्याला 2 दिवस वाट बघायची आहे ते कम्प्लीट पाणी तिथलं ॲब्सॉर्ब करण्याची त्या सॉईलनी आणि ते ड्राय होण्याची. ड्राय झाल्यानंतर पीठ आपल्याला काय करायचं आहे, पीठ आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. तिन्ही बाजूनी आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. कशानी? एकतर नीम लिव्हजनी, कडुलिंबाच्या पाण्याने, किंवा ड्राईड ग्रासनी, किंवा शुगरकेन ट्रॅशनी. ओके, इथं बघा. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ड्रेनेज चॅनेल्स तयार करायचे आहेत. हां, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पोटॅटो स्टोअर करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, पीठ स्टोरेजमधला बघा, पोटॅटोज आर ट्रीटेड विथ पावडरी इन्सेक्टिसाइड टू अवॉइड द अटॅक ऑफ ट्यूबर मॉथ. थोडंसं मी परत मागे जाते. आता जेव्हा आपण इथं कॉन्सन्ट्रेशन करा, आपण इथं जे पोटॅटोज ठेवलेले आहेत, ठीक आहे, हे पोटॅटोज आपण सॉईलच्या आत ठेवतोय. त्यानंतर आपण त्याला वरून कवर करणार आहे सॉईलच्या लेअरनेच. हे पोटॅटो जेव्हा आपण आत ठेवणार आहे तेव्हा काय होणार आहे, तिथं अटॅक ऑफ ट्यूबर मॉथ होऊ शकतो. का अटॅक ऑफ ट्यूबर मॉथ होऊ शकतो? कारण ते कशाच्या आतमध्ये आहे, सॉईलच्या आतमध्ये आहे, त्या नेहमी बंदिस्त राहणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ट्यूबर मॉथचा अटॅक इन फ्युचर आपण स्टोअर केलेल्या पोटॅटोजवरती होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पोटॅटो स्टोअर करण्यापूर्वीच पोटॅटो कशाने ट्रीट करायचे आहेत, पावडरी इन्सेक्टिसाइडनी ट्रीट करायचे आहेत. आता ट्यूबर मॉथचा हे अडल्ट आहे. हा मॉथ कुठला आहे, ट्यूबर मॉथ. ट्यूबर मॉथ म्हणजे काय, ह्याला काय म्हणतो आपण, पोटॅटो ट्यूबर. हे ट्यूबर मॉथनी अटॅक केलेला पोटॅटो आहे बघा. हा जो पोटॅटो दिसतोय इथं, जे काही डॅमेज झालेलं दिसतंय पोटॅटो, हा कुणी अटॅक केलेला आहे, ह्या ट्यूबर मॉथच्या अडल्टनी अटॅक केलेला हा पोटॅटो ट्यूबर आहे. ओके, हे अशा प्रकारचे आपले पोटॅटोज खराब होऊ नये स्टोअर केल्यानंतर, म्हणून बिफोर स्टोरेज ऑफ पोटॅटो वी हॅव टू treated our potatoes with powdery insecticide. Why? To avoid the attack of tuber moth. Clear? Next, पीठ स्टोरेज मधला पुढचा पॉइंट आहे, then it is covered with 30 centimeter layer of neem leaves or dry grass or trash. आता जेव्हा आपण पोटॅटो स्टोअर केल्यानंतर पोटॅटो स्टोरेज किती लेअरपर्यंत करायचं आहे, 30 सेंटीमीटर लेअरपर्यंत करायचं आहे. आणि एकदा 30 सेंटीमीटर लेअर कवर झालं आपलं, 30 सेंटीमीटरपर्यंत पोटॅटो आपण लेअर बाय लेअर लावले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते कशाने कवर करायचं आहे, नीम लिव्हजनी, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्राय ग्रासनी किंवा शुगरकेन ट्रॅशनी आपण कवर करायचे आहेत. नेक्स्ट, ट्रेंचेस आर मेड ऑल अराउंड द पीट्स and water is let into it from time to time to keep down the temperature of pits. याच्यासाठी मला परत थोडंसं मागं जावं लागेल. तर बघा, ही जी डायग्रॅम आहे, ह्या डायग्रॅमच्या इथं आपल्याला ड्रेनेज चॅनेल्स दिसत आहेत, करेक्ट, ठीक आहे. तर हे ड्रेनेज चॅनेल्स आपल्याला काय काढायचे आहेत, ड्रेनेज चॅनेल्सनाच आपण काय म्हणतो, ट्रेंचेस म्हणतो. ट्रेंचेस मराठीमध्ये म्हटलं तर चऱ्या पाडतो आपण, जमिनीला चऱ्या पाडतो. आता जेव्हा आपण हे पोटॅटोज बाळांनो ठेवणार आहे एकावरती एक रचून, तेव्हा काय होणार आहे, ते आपण खूप दिवसांसाठी ठेवतो. त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये हीट निर्माण होऊ शकते. हीट म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण बंदिस्त ठेवली, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होऊ शकते, ती आतमधली गोष्ट काय होऊ शकते, कुजू शकते. आपल्याला पोटॅटो स्टोअर करायचे आहेत, आपल्याला पोटॅटो डिकम्पोज करायचे नाही आहेत, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो पीठ आहे, ह्या पीठच्या आपल्याला चारी बाजूनी काय करायचं आहे, ड्रेनेज चॅनेल्स म्हणजेच काय, आपल्याला ट्रेंचेस फॉर्म करायचे आहेत. आणि ह्या ट्रेंचेसमध्ये आपल्याला वेळोवेळी काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. इथं जेव्हा आपण साईडला पोटॅटोच्या पीठच्या पाणी टाकणार आहे, तेव्हा ॲटोमॅटिक आपल्या ह्या पोटॅटोजचं टेम्परेचर कसं राहणार आहे, कूल डाऊन राहणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार नाही आहे, हीट फॉर्म होणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, थॅचेस आर मेड ओव्हर द पीठ टू प्रोटेक्ट फ्रॉम रेन अँड सन. ओके, आता मगाच्या डायग्राममध्ये ऑलरेडी आपण बघितलं होतं, त्या पीठच्या वरती एक असं झोपडीसारखं
बांधलेलं दिसत होतं, तर त्याला काय म्हटलं जातं, थॅचेस म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय थोडासा जरी ते अंडर बिग ट्री असेल तरी आपल्याला काय करायचं, वरून ॲज अ रूफ आपल्याला काहीतरी प्रोव्हाइड करायचं आहे. कशासाठी रूफ म्हणून प्रोव्हाइड करायचं आहे, क्लायमॅटिक कंडिशन डे बाय डे चेंज होत जाते, बरोबर. कशापासून आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत आतमधले जे आपले पोटॅटोज आहेत, फ्रॉम हेवी रेन अँड सनलाईट. ओके, नेक्स्ट पॉईंट, the bamboo chimney may be placed inside the pit for facilitating the evaporation of the moisture deposited due to transpiration of the stored tubers. आता जी मगाशी डायग्राम होती ह्याच्यामध्ये आपण बांबू चिमणी एक ऑप्शनली प्लेस करू शकतो. बांबू चिमणी म्हणजे काय, आपल्याला बांबू सगळ्यांना माहिती आहे, गुढीपाडव्याला आपण आणतो. तर तो बांबूचा एक छोटासा पार्ट कट करायचा आहे नियर अबाउट 45 सेंटीमीटरचा, आणि तो आपण जो पीठ डग केलेला आहे त्या पीठमध्ये आपल्याला घालायचा आहे. बांबूचं स्ट्रक्चर बघितलं तर दोन्ही बाजूने हॉलो स्ट्रक्चर असतं, बरोबर. आतमधून पूर्ण बांबू पोकळ असतो, म्हणजे आतमध्ये जी काही हीट निर्माण होणार आहे ती आतमधली हीट एअर, फ्रेश एअर, वरच्या जो काही सरफेस असेल बांबू चिमणीचा त्याच्यामधून फ्रेश एअर आतमध्ये येईल. आतमध्ये तयार झालेली जे काही हीट एअर असेल ती काय होईल, त्या बांबू चिमणीमधून पास होईल. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, बांबू चिमणी त्या पीठमध्ये काय करू शकतो, प्लेस करू शकतो. क्लिअर. नेक्स्ट पॉईंट, लास्ट पॉईंट इज दिस मेथड इज लोकली नोन ॲज अरन मेथड और अरन सिस्टीम अँड पोटॅटोज कॅन बी स्टोअर्ड इन दॅट मेथड नियर अबाउट 3 to 5 months. This is important for filling the blank. ओके, ह्याच मेथडला, पीठ मेथडलाच काय म्हटलं जातं, अरन मेथड म्हटलं जातं. आणि ह्या पीठ मेथडमध्ये वी कॅन स्टोअर्ड अवर पोटॅटोज 3 to 5 months. नियर अबाउट किती मंथ्स आपण स्टोअर करू शकतो, 3 to 5 months. हे आहे पीठ स्टोरेज ऑफ पोटॅटो. ओके, सेकंड मेथड इज कोल्ड स्टोरेज ऑफ पोटॅटो. ओके, ही एक तुम्हाला इमेज दाखवली आहे मी कोल्ड स्टोरेजची. अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय केले जातं, पोटॅटो स्टोअर केले जातात. कोल्ड स्टोरेजमध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होतं, मार्केट व्हॅल्यू थोडीशी कमी असते, अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, ते जे काही हार्वेस्टिंग झालेले जे काही पोटॅटो आहेत हे पोटॅटोज आपल्याला काय करायला लागतात, स्टोअर करावे लागतात. जेव्हा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅटोज आहेत, आता मार्केट व्हॅल्यू एवढी नाही आहे, त्यामुळे शेतकरी काय करतात, अशा वेळेला आपले पोटॅटो स्टोअर करतात. ॲज कम्पेअर टू पीट मेथड, कोल्ड स्टोरेज मेथड इज बेस्ट फॉर पोटॅटो स्टोरेज. कारण का, पीट मेथड ही ट्रॅडिशनल मेथड झाली. आता ॲडव्हान्स मेथड म्हटली तर कुठली मेथड आहे, कोल्ड स्टोरेज मेथड. कोल्ड स्टोरेज ही इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे आपल्या बोर्ड एक्झामसाठी. सुरुवात करण्याच्या पूर्वीच सांगते, थोडीशी डिफिकल्ट आहे, त्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. कोल्ड स्टोरेज मेथड, फर्स्ट पॉईंट, इट इज द बेस्ट मेथड ऑफ स्टोरेज पोटॅटोज विथ मिनिमम लॉस इन वेट अँड लॉंग टर्म स्टोरेज. ओके, storage, cold storage method is and best storage method. Okay, with minimum loss in weight and long term storage. आता एक फॉर एक्झाम्पल एक सांगते, आपण सर समजा बटाटे घरी आणले आणि तो बटाटा एक 15 दिवस किंवा एक महिनाभर तसाच ठेवला, त्याची आपण काही भाजी केली नाही किंवा काय नाही केली, नुसतं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ठेवा. एक पोटॅटो मार्केटमधून घरी आणला, एक महिनाभर तसाच ठेवला. जे पोटॅटोचं वेट आपण मार्केटमधून घरी आणल्या असतं तेच एक महिन्यानी राहत नाही, बरोबर. थोडंसं त्याच्यावरती सुरकुत्या पडल्यासारख्या होतात किंवा त्याचं वजन काय आकसतो तो पोटॅटो आणि त्याचं वजन काय होतं, कमी होतं. मग जेव्हा आपण कोल्ड स्टोरेजमध्ये पोटॅटो स्टोअर करतो तेव्हा काय होणार आहे, त्याचा मिनिमम लॉस इन वेट होणार आहे. कारण ऑलरेडी तुम्ही त्याला कोल्ड टेम्परेचर प्रोव्हाइड करताय. ओके, मिनिमम लॉस इन वेट होणार आहे आणि ते तुम्ही लॉंग टर्म्ससाठी तुम्ही काय करू शकता, ते स्टोअर करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज VIMP पॉईंट. इन कोल्ड स्टोरेज फुल्ली मॅच्युअर्ड अँड हेल्दी पोटॅटोज आर स्टोअर्ड. बघा, इन कोल्ड स्टोरेज फुल्ली matured and healthy potatoes are stored at temperature is in between 1.5 degrees Celsius to 5 degrees Celsius. This is VIMP filling the blank for our board exam. VIMP filling the blank. Cold storage temperature is raised between 1.5 degrees Celsius to 5 degrees Celsius. आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा ही फिलिंग द ब्लँक बोर्डला विचारली गेलेली आहे. कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला,
1.5 डिग्री सेल्सियस टू 5 डिग्री सेल्सियस विथ 75 to 80% ह्युमिडिटी. आर्द्रता किती पाहिजे, ह्युमिडिटी किती पाहिजे आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये, 75 to 80%. ओके. आणि कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर किती हवं आहे आपल्याला, 1.5 डिग्री सेल्सियस टू 5 डिग्री सेल्सियस. ओके. नेक्स्ट पॉईंट इन कोल्ड स्टोरेज. दिस इज अनदर पिक्चर ऑफ कोल्ड स्टोरेज. ओके. नेक्स्ट पॉईंट. आता बघा आपल्याला किती डिग्री सेल्सियस टेम्परेचर पाहिजे होतं, 1.5 to 5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. ओके. आता बघूयात आपण 1.5 डिग्री सेल्सियसला आपण किती वेळ पोटॅटो स्टोअर, किती काळ पोटॅटो स्टोअर करू शकतो, आणि 5 डिग्री सेल्सियसला आपण किती काळ पोटॅटो स्टोअर करू शकतो. ओके. पोटॅटोज आर स्टोअर्ड वेल फॉर अबाउट 1 year ॲट 1.5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. क्लिअर, सिम्पल आहे. 1.5 डिग्री सेल्सियस जर तुम्ही सेट केलं तुमच्या कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर, तर तुम्ही किती काळ पोटॅटो स्टोअर करू शकता वेल कंडिशनमध्ये, नियर अबाउट 1 year. आणि जर समजा तुम्ही जर 5 डिग्री सेल्सियस तुमच्या कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर सेट केलं, तर तुम्ही किती काळ पोटॅटो स्टोअर करू शकता, नियर अबाउट 30 to 36 weeks. ओके. क्लिअर. थोडंसं परत एकदा पॉईंट बघूयात हा आपण. समजा आपल्याला पोटॅटो स्टोअर करताना आपण 2 टेम्परेचर स्टोअर करू शकतो. कुठले कुठले आहेत, 1.5 डिग्री सेल्सियस टू 5 डिग्री सेल्सियस. ह्या दरम्यान तुम्ही कितीही टेम्परेचर ठेवू शकता. सपोज एखाद्या कोल्ड स्टोरेजवाल्याने 1.5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर सेट केलं कोल्ड स्टोरेजचं, तर तो किती काळ पोटॅटो वेल कंडिशनमध्ये स्टोअर करू शकतो, नियर अबाउट 1 year. ओके. नियर अबाउट 1 year. आणि जर एखाद्या कोल्ड स्टोरेजवाल्याने जर पोटॅटोचं टेम्परेचर, कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर जर 5 डिग्री सेल्सियस सेट केलं, तर तो किती काळ चांगल्या कंडिशनमध्ये पोटॅटो स्टोअर करू शकतो, नियर अबाउट 30 to 36 weeks. क्लिअर. नेक्स्ट पॉईंट. आता जरी आपण 1 वर्ष किंवा 30 ते 36 आठवडे जर पोटॅटो तर चांगल्याच कंडिशनमध्ये स्टोअर करू शकत असलो, तरी थोडासा लॉस त्याच्यामध्ये वेटमध्ये होतो. आता आपल्याला 5% लॉस आपल्याला जर जज करायचा असेल, तर 5% लॉस आपण कधी जज करू शकतो. सपोज जर कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर आपण जर 5 डिग्री सेल्सियस सेट केलं असेल, ठीक आहे, तर 5 डिग्री सेल्सियस जर टेम्परेचर सेट केलं असेल, तर त्याच्या वेटमध्ये 5% लॉस होतो आफ्टर 5 months. मी काय म्हणते व्यवस्थित आहे का. जर आपण कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सियस सेट केलं असेल, 5 डिग्री सेल्सियस जर सेट केलं असेल, तर पोटॅटोच्या वेटमध्ये 5% लॉस होतो आफ्टर 5 months. लक्षात ठेवायला सोपं आहे. 5% लॉस 5 month ॲट 5 डिग्री सेल्सियस. क्लिअर. ट्रिक आहे ही, लक्षात ठेवायला हे सोपं आहे. 5% लॉस इन वेट ऑफ पोटॅटो आफ्टर 5 months ॲट 5 डिग्री सेल्सियस. क्लिअर. नेक्स्ट. आता 5% लॉस 1.5 डिग्री सेल्सियस जर टेम्परेचर सेट केलं असेल, तर किती महिन्यांनी होतो, 9 monthsनी होतो. किती महिन्यांनी होतो, 9 monthsनी होतो. ओके. बघा परत एकदा. जर टेम्परेचर 1.5 डिग्री सेल्सियस सेट केलं असेल आपण कोल्ड स्टोरेजचं, तर 5% वेट लॉस पोटॅटोचा 9 महिन्यांनी होतो. क्लिअर. परत एकदा मी हे रिपीट करते, थोडंसं डिफिकल्ट आहे. 5% loss in weight of potato after 5 months at 5 degree Celsius. Okay. And 5% loss in weight of potato after 9 months at 1.5 degree Celsius. Clear. Okay. Next point. In loss in weight is more. बघा लास्ट पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. द लॉस इन वेट इज मोर. जास्त वेट लॉस होऊ शकतो. कधी होऊ शकतो, इफ पोटॅटोज आर स्टोअर्ड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. बघा लॉस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो पोटॅटोजचा. जर आपण साधी गोष्ट आहे बघा, आपण जरी मार्केटमध्ये पोटॅटोज आणायला गेलो तरी जर असे सुरकुतलेले पोटॅटोज असतील, वेटनी कमी असतील, तर आपण घेऊ का हो, नाही. जे अगदी असं लस्टर असेल, ज्याला चकाकी असेल, असेच पोटॅटो आपण हेल्दी पोटॅटोजच आणणार ना, बरोबर. तर असे जर लॉस झालेले वेटमध्ये पोटॅटोज असतील, तर त्या पोटॅटोजना मार्केट व्हॅल्यू मिळणारच नाही आहे. ठीक आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, लॉस इन वेट इज मोर होऊ नये म्हणून, जास्त पोटॅटोजच्या वजनामध्ये घट होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे,
इफ पोटॅटोज आर स्टोअर्ड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. कधी होऊ शकतो असं, जेव्हा पोटॅटोज हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेचच आपण काय करतो, स्टोअर करायला जातो, अशा वेळेला होतो. त्यामुळं काय करायचं आहे, सो पोटॅटो शुड बी केप्ट इन शेड फॉर 1 वीक आफ्टर हार्वेस्टिंग अँड देन स्टोअर्ड. काय करायचं आहे, त्यामुळं हार्वेस्टिंग झाल्यानंतर पोटॅटोज नियर अबाउट 1 वीक आपल्याला अंडर शेड काय करायचे आहेत, ड्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे. बघा परत एकदा, द लॉस इन वेट इज मोर इफ पोटॅटोज आर स्टोअर्ड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. गडबड करायची नाही आहे. हार्वेस्टिंग झालं बाबा आज, चला लगेच उद्या कोल्ड स्टोरेजला पाठवा, लगेच उद्या पीट स्टोरेजमध्ये टाका. अशामुळे काय होणार आहे, मॅक्झिमम लॉस होणार आहे आपल्या पोटॅटोजच्या वेटमध्ये. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सो पोटॅटो शुड बी केप्ट इन अ शेड ॲटलिस्ट फॉर 1 वीक आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ potatoes and then we have to store our potatoes. ओके, थोडंसं आपण ह्या ज्या काही ही जी शॉर्ट नोट आहे ती थोडीशी परत एकदा बघावीशी मला वाटते, कारण थोडंसं डिफिकल्ट आहे आणि आपल्या एक्झामसाठी पण महत्त्वाचं आहे. बघा, कोल्ड स्टोरेज ऑफ पोटॅटो. कोल्ड स्टोरेज ही मेथड कशी आहे हो, इट इज अ बेस्ट मेथड ऑफ स्टोरेज ऑफ पोटॅटो विथ मिनिमम लॉस इन वेट अँड लॉंग टर्म स्टोरेज आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतं. नेक्स्ट पॉईंट कसा आहे बघा आपला, इन अ कोल्ड स्टोरेज fully matured and healthy potatoes are stored at temperature is in between. किती टेम्परेचर आहे आपल्या फिलिंग द ब्लँकला महत्त्वाचं आहे, 1.5 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट पॉईंट बघा आपला आहे, पोटॅटोज आर स्टोअर्ड वेल फॉर 1 year ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके, 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण किती वेळ पोटॅटो चांगल्या कंडिशनमध्ये स्टोअर करू शकतो, फॉर 1 year. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला पोटॅटो 1 year आपण स्टोअर करू शकतो आणि 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण पोटॅटो किती काळ स्टोअर करू शकतो वेल कंडिशनमध्ये, 30 to 36 weeks. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, द लॉस इन वेट ड्युरिंग स्टोरेज वॉज अबाउट 5 डिग्री सेल्सिअस 5 डिग्री आफ्टर 5 month ॲट 5 डिग्री सेल्सिअस. बघा याच्यामध्ये ट्रिक सांगितली मगाशी मी तुम्हाला, 5 लक्षात ठेवायचं आहे. ओके, 5% लॉस आफ्टर 5 months ॲट 5 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि बघा पुढचं 9 month ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस. 1.5 डिग्री सेल्सिअसला 1.5 डिग्री सेल्सिअसला जर आपण पोटॅटो स्टोअर केले तर वेट लॉस 5% कधी होणार आहे, आफ्टर 9 month. आणि लास्ट पॉईंट आपल्याला काय सांगतो, द लॉस इन वेट इज मोर इफ पोटॅटो स्टोअर इमिजिएटली आफ्टर हार्वेस्टिंग अँड शुड बी केप्ट इन अ शेड फॉर 1 वीक आफ्टर हार्वेस्टिंग अँड देन स्टोअर्ड. आपल्याला काय करायचं आहे, हार्वेस्टिंग केल्यानंतर ॲटलिस्ट 1 वीक तरी आपल्याला हे जे काही पोटॅटोज आहेत हे पोटॅटोज आपल्याला चांगलं शेडी प्लेसमध्ये ड्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्ही पीट स्टोरेज मेथडमध्ये स्टोअर करा किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करा. आता कोल्ड स्टोरेज हीच मेथड मॅक्झिममली यूज केली जाते, कारण पीट स्टोरेज मेथड ही कशी मेथड होती, ट्रॅडिशनल मेथड होती. आता त्या मेथडनी शक्यतो फार कमी लोक पोटॅटो स्टोअर करतात. ठीक आहे, टुडे वी हॅव सीन 2 methods ऑफ पोटॅटो स्टोरेज. इन नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न अबाउट डिफरंट पेस्ट अँड डिसीजेस ऑफ potato. Thank you.